आमचा डेटिंग शी काही संबंध नाही. झूठ बोलो, आम्ही कुठल्याही डेटिंग ॲपवर नाही. बार बार झूठ बोलो, आम्ही कुठल्याही मुलाला रेड फ्लॅगला डेट केलेलं नाही. झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो. आजकाल प्रत्येक ॲपच डेटिंग ॲप आहे ना. ओ या त्यांचा अंगठा असाच असतो सतत. तिन्ही ॲप्सवर लोक तीच आहे. मेन क्रेप अबाउट की आम्हाला लाईक म्हणजे राईट स्वाईप्स नाही. आणि तो तर डिमांड सप्लायचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आणि मग नाहीच भेटणार आहे तुला मुली जर तो गॅप आहे तुझ्यात. आपल्याकडे एकतर डेटिंग ॲपवरनं भेटा, नाही तर मग रॅन्डम सिनॅरिओज मध्ये कुठल्या तरी मित्राच्या वाटेत एका पोरीला भेटा, नाही तर मग डिरेक्ट कांदे पोह्याला भेटा. अरे माझं ते जगच वेगळं आहे. शी आता पद्मभूषण मलाच मिळणार पुढच्या वर्षी, की माझं नावच लिहिलं गेलंय आता तिथे. नमस्कार, मी वेदांगी आणि मी अपूर्वा. आणि परत एकदा आम्ही तुमचं स्वागत करतोय आमच्या या टाइमपास वायफळ पॉडकास्टवर, ज्याचं नाव आहे उगाच काही. सो म्हणजे आजचा जो विषय आहे तो प्रत्येकाच्या काळजातला विषय असेल मला वाटतं. अगदीच. म्हणजे लागी कलेजवा कटार, फक्त कटारच लागतीये, बाकी काही लागत बाकी नाही काही लागत नाही. एक चुटकी सिंदूर लावायचं आहे आम्हाला, तिला. मला तिने सिंदूर रंगाचं घातलंय म्हणून चीज ओके. आय एम सिंधू मायसेल्फ. ओके. कोण लावतंय तुला मला ऐकायला आवडेल. लिस्ट सांगायला गेलं तर दुसऱ्या एपिसोडचं आहे. सो तुम्ही गेस केलंच असेल. आम्ही बोलणार आहोत डेटिंग सीन्स बद्दल, जे आमचं नाही आहेत. आणि म्हणून मी तर डेस्परेट आहे, मला लग्न करायचं. माझी तर आई बघते, त्यामुळे पोर काय असतात, परपुरुषांची मी 3 हात लांब असून बोलते आई. आणि म्हणून सातच्या आत घरात असतात ताई. आम्ही डेटिंग सीन्स बद्दल बोलणार आहोत. स्ट्रिक्टली स्पीकिंग पुणे डेटिंग सर्कल्स बद्दल बोलणार आहोत. आणि दुसरा भाग असा त्याचा की मम्मा इफ यू आर वॉचिंग, नाही आम्ही त्याचा भाग नाही आहोत. आम्ही म्हणतोय कारण हा आमचे मित्र आहेत आणि त्यांचे मित्र आहेत. मित्रधर्म म्हणून आम्ही या विषयावर बोलतोय. आमचा डेटिंग शी काही संबंध नाही. आम्ही कुठल्याही डेटिंग ॲपवर नाही. आम्ही कुठल्याही मुलाला रेड फ्लॅगला डेट केलेलं नाही. आणि अनुरूप शिवाय आम्हाला आमचा जोडीदार मिळणार नाही. अनुरूप यू कॅन स्पॉन्सर अस, आणि यू कॅन स्पॉन्सर आवर मेंबरशिप ऑल्सो, ॲटलिस्ट माइन. मला असं वाटतं मला गरज पडेल. कारण आता ज्याला मला पटवायचं तो पटत नाहीये. येस, गोइंग बॅक टू द टॉपिक. वाय इन पुणे सगळ्यांना कसं ओळखतात, का 7च लोक काय आहेत पुण्यात? हे बघ, मी तुला सांगते. जो माझा मित्र आहे पुण्यातला एक, त्याच्या आईच्या पहिलीमध्ये जी मैत्रीण होती खास, तिच्या भाचीची शाळेत जाणारी जी नात आहे, त्या नातीची बेस्ट फ्रेंड माझी कुठली तरी चुलत बहीण लागते. तर हे जे काही नातं आहे पुण्यातलं, ते इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की ना आम्हाला लक्षात राहतं ना लोकांना लक्षात राहतं. आणि खरं सांगायचं तर कोणी ते लक्षात ठेवूही नाही, कारण की एवढं वेळ नाहीच आहे कोणाकडे. पण मुद्दा आहे की लक्षात न ठेवता हे नातं कुठूनही निघू शकतं. आणि नातं कसं तर वैशालीमध्ये रोज दिसणारा चेहरा. मला इतका वैताग आलाय हे एक वाक्य ऐकून. अरे आम्ही इथे एकत्र बसतो, अरे आम्ही त्या कॅफेत भेटलेलो, नाही आमचे बाबा एकदा सवयला एकत्र गेलेले बरं का, आणि मग त्यांची तिथे मैत्री झाली. का होते, कारण की पुण्यात मी म्हणलं ना, जसं आपण सांगितलेलंच आहे, ऑलरेडी एस्टॅब्लिश केलेलं आहे की पुण्यात 7 माणसं आहेत आणि त्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत. इतकंच आहे. त्यामुळे एकमेकांना ओळखणं किंवा माझ्या एक्सला माझ्या बेस्टफ्रेंडनी डेट करणं हे इतकं नॉर्मलाइज्ड आहे पुण्यात
की मला नाही वाटत की कोणी ऑफेन्स घेत असेल ह्या गोष्टीला, की मला असं वाटतं रुमाल टाकून ठेवण्याची जी कॉन्सेप्ट आहे किंवा आजकाल बेंचिंग ही कॉन्सेप्ट आलेली आहे डेटिंग सीन्समध्ये. आय थिंक पुढे त्याचं जन्मस्थळ आहे बेंचिंग या कॉन्सेप्टचं. कारण की मी जसं आपलं ग्रुप असतात, समजा मी एका मुलाला डेट करते, तू एका मुलाला डेट करते, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. तर मला माहिती आहे, हायपोथेटिकली बरं का, वी आर नॉट डेटिंग अगेन, तर मला माहिती आहे की समजा तुमचं ब्रेकअप झालं तर त्याचं नेक्स्ट टार्गेट मी असेल, मी त्याची टाईपही नसेल, पण मी त्याचं नेक्स्ट आय थिंक खूप जास्ती डिपेंड करतं ऍक्सेसिबिलिटीवर. जर मी एका इंट्रोवर्ट मुलाला डेट करते आणि तो तुझ्याशी एकदाच भेटलाय तर तू ऍक्सेसिबलच नाहीयेस त्याला. म्हणजे तेच, जर तुम्ही त्या स्मॉलर सर्कल्सचा पार्ट असाल तर आय थिंक इट्स मच मोर इझियर टू डेट इन द सेम सर्कल. पण त्यातल्या त्यात आय थिंक भरपूर मुलांना सर्कल्सच्या बाहेरच बघायचं असतं, मुलांना मुलींना. कारण का त्यांना ती त्यांची इमेज घालवायची नसते. कारण दिस इज अ कॅटेगरी कॉल्ड एज बॉईज. ह्यांना कधीही नको असतं की ह्यांच्या गर्लफ्रेंड्स किंवा स्लॅश बॉयफ्रेंड्स, बॉय हॅज नथिंग टू डू विथ द कनोटेशन, यांचे गर्लफ्रेंड्स किंवा बॉयफ्रेंड्स यांच्या सर्कल सोबत मिक्स व्हावे. सो ते कधीच त्या सर्किटमध्ये त्यांना घुसू देत नाही आणि इट ओनली हॅपन्स प्रॉबेबली बिहाइंड द क्लोज डोर्स. असं नाही म्हणायचं, असं म्हणायचं की अरे माझं ते जगच वेगळं आहे, कळलं का? दॅट इज हाऊ वी से इट इन पुणे. म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये जाताना तो एक मुलगा किंवा तो एक माणूस, ती एक व्यक्ती, ती एक मुलगी वेगळी असते. टोटली तिची पर्सनॅलिटी वेगळी असते, तिचे लाइकिंग्स डिसलाइक्स वेगळे असतात डिपेंडिंग अपॉन द सर्कल. डिपेंडिंग अपॉन द सर्कल. म्हणजे एका सर्कलमध्ये जाऊन ती डिस्कस करेल की ॲनिमल ही टॉक्सिक मूवी आहे, आणि दुसऱ्या सर्कलमध्ये जाऊन ती डिस्कस करेल की आजकालच्या पोरी किती भाव खातात नाही. So there is no correlation in what she is talking to any of the circles. The absolute disgust on my face. So it's that. म्हणजे I think to survive in the circles ते मुखवटे असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की आणि ऍट द एंड ऑफ द डे ते कुठेतरी सुटणारच आहे. But this might as well make the most of it. And exactly, and if you're getting laid out of it, why not? म्हणजे you enter these circles as teenagers and that's the most important thing you have in life then. किती व्हॅलिडेशन आणि किती त्याचा त्रास. आणि एक सेकंड, नो वेट, मला पहिले या टॉपिकवर फोकस करायचं आहे. कसं everyone knows everyone knows their exes. You are with their exes, you are with their exes, you are with their exes best friends, You are with their cousins. you are यत्र तत्र सर्वत्र. तुम्हाला धर्मपंथ जात एक, सगळीकडे तुम्ही एकत्र आहात, एकमेकांसोबत आहात. अगदीच म्हणजे भेळ इज पुणे ओनली. या भेळ इज पुणे. आणि हे जेव्हा एक्झॉस्ट होतं तेव्हा हीच लोक मला डेटिंग ॲप ॲब्सोल्युटली. ओ गॉड. आणि इट इज सच अ इव्हेंट वेन तुम्ही एखाद्या डेटिंग ॲपवर तुमच्या मित्राला वगैरे दिसता. आणि माझ्यासोबत तर हे हमखास झालंय. वेन आय केम टू पुणे आय डिड नॉट हॅव फ्रेंड्स. आणि ओके, थोडासा बॅकग्राऊंड द्यायचं तर मी हिला क्लब हाऊसवर भेटले. क्लब हाऊस नावाचं एक ॲप आहे, आता कसं आहे आम्हाला नाही माहिती. आम्ही तिथे खूप बडबड करायचो कोविड टाइम्स. आणि तेव्हा आमची मैत्री झाली आणि मी 4च लोकांना ओळखत होते अशा. आणि ज्यांच्याशी बोलले होते किंवा ज्यांच्या अरे हा माझा मित्र आहे त्यांच्याशी बोलले होते एकदा दोनदा, ज्यांनी ग्रॅमला वगैरे ऍड केलं, हमखास ह्या मुलांना चान्स मिळतो. स्क्रीनशॉट काढून मलाच पाठवतात, अगं मी तुला बंबलवर बघितलं. अरे मी आहे म्हणून तू बघितलंस ना बंबलवर हे. आणि आता तू मस्का समोर असतोस तर मग मी म्हणते का हा मी तुला मस्का समोर बघितलं नाही. ही स्क्रीनशॉट करणारे मुलं आणि ब्रास्ट अप दिसल्यानंतर पॉइंट आउट करणारे आंटीज, आय थिंक सेम कॅटेगरी. म्हणजे तूही तिथेच ना. असं तुम्हाला काय शेम करणार आहे स्क्रीनशॉट काढून? किंवा मला माहितीये मी आहे म्हणून तर मी आहे ना. मी कधी नाही म्हणलं की मी सिंगल नाहीये म्हणून. हा, किंवा मी बघत नाहीये आणि मी तुला बघत नाहीये. एक्झॅक्टली, मी तुला बघत. त्यांना मुद्दाच आहे की
त्यांना आय थिंक बिकॉज त्यांना विश्वास पटत नसेल की आपण त्यांना लाईफ स्वाईप करू शकतो, आय थिंक ते स्क्रीनशॉट काढत असतील. मी तर इतके लफंटूस आन्सर्स दिले त्याच्यावर का अरे तू माझ्या एज क्रायटेरियामध्ये नसशील ना म्हणून तू मला दिसला नसशील, नाहीतर मी पण तुला स्क्रीनशॉट काढून पाठवला असता बरं का. बिफोर एनिथिंग मी फेक अकाउंट बनवलंय माझं नाही. आणि एक हा प्रकार होतो. आणि दुसरा हा प्रकार म्हणजे मी माझं इतक्या मित्रांना पाहिलंय, आम्ही डेटिंग ॲप्सवर मीम शेअर करतो. म्हणजे ह्या लेवलपर्यंत आम्ही त्या डेटिंग ॲप्समध्ये यूज टू झालोय की जिथे आम्ही डेट करायला पाहिजे तिथे आम्ही मीम शेअर करतो. कारण की होपलेस. तुम्हाला माहिती आहे त्याच्याकरता असं एक स्पेशल ऍप आहे वेर यू कॅन मॅच वाया मीम्स. ओ येस, आय हर्ड ऑफ इट. तुम्ही तिथे मीम्स शेअर करू शकता किंवा मीम्स टाकू शकता आणि इफ समवन लाईक्स दोज मीम्स दे कॅन probably send a request or whatever. I don't know how it operates, but might as well take that model to that and let the normal dating apps be there for a while. नाही पण आय थिंक दिस ऑल्सो हॅपन्स बिकॉज आजकाल प्रत्येक ॲपच डेटिंग ॲप आहे ना. Oh yeah. म्हणजे लिंक्डइन पासनं इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप. स्नॅपचॅट आजच्या जनरेशनचं आहे, आपलं नव्हतं. नाही, स्नॅपचॅटवर आय थिंक ती स्नॅपस्ट्रीकची आग जेवढी भडकते ना तेवढा तुमच्यातला रोमॅन्स. तुम्हाला जर माझे डोळे असे म्हणजे माझे डोळे इतके मागे वळलेत का त्याला अख्खा मेंदू दिसला जो नाहीच आहे ऑन दॅट. सो आय थिंक दॅट इज व्हॉट डिसाइड्स टुडेज जनरेशन की तुझा स्नॅप स्कोर रात्री गुड नाईट म्हटल्यानंतर 3 का वाढला. जय श्रीराम. वी कुड नेवर. म्हणजे एक तर स्नॅपचॅट वापरणं ही कॉन्सेप्टच माझ्या आयुष्यात बसत नाही. कारण की प्रत्येक क्षणाला माझ्या दिवसभरात मी काय करतेय हे मी नाही सांगू शकत लोकांना. किंवा माझे पडदे इतके इंटरेस्टिंग नाही आहेत की मी त्याचे फोटोज काढून लोकांना टाकेन. आणि तू रोज स्टारबक्सला पण जात नाही सो दॅट यू विल क्लिक द लोगो आणि सतत टाका. आणि माझा चेहरा खूप उत्तम आहे, सुंदर दिसते मी. मला माझा अर्धा चेहरा दाखवा असं वाटत नाही, मी पूर्ण चेहऱ्याचे फोटो काढते. आम्ही मिलेनियल्स आहोत आणि विल कंटिन्यू टू बी दॅट. येस. आय थिंक डेटिंग ॲप्सचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे स्पेशली टॉकिंग अबाउट जस्ट द ॲप्स. सम ॲप्स आर नोन फॉर हुकअप्स, सम ॲप्स आर नोन फॉर समथिंग कॅज्युअल. मला माहिती नाही, मला कळत नाहीये. Let's see how it goes. Not looking for something serious. Let's see how it goes. Yes. आणि काही तर अनुरूपच येतं. काही म्हणजे सरळ, स्पष्ट, सुंदर, टिकव. आणि हे सगळे ऍप्स म्हणजे आय थिंक तिन्ही ऍप्सवर लोक तीच आहेत. कारण पुण्यातच 7 लोक आहेत. पण पुण्याच्या बाहेरही मला असं वाटतं की ह्या ऍप्सचं जे काही युजर डेटा आहे तो कमीत कमी 50 to 60% सेम निघेल. इन द सेन्स की लोकांना कळत नाही की त्यांना एक्झॅक्टली आयुष्यातनं काय हवंय. आणि वन्स यू क्रॉस अ सर्टन स्टेज म्हणजे मुलींचा आफ्टर लाईक 25-26 दे रीच अ स्टेज की जिथे सगळे त्यांना ऑब्व्हियसली बंबार्ड करतायत, पिअर प्रेशरमध्ये आणतायत की लग्न होत आहेत तुमच्या मैत्रिणींचे, तुम्ही लग्न करा. आम्ही होत्या. हो, लग्न करा. आणि त्यांना लग्न नाही करायचंय पण त्यांना आता कॅज्युअल डेटिंगही नाही करायचंय. त्यांना कुठेतरी एक स्टेबिलिटी हवी आयुष्यात, पण त्यांना लग्नवाली स्टेबिलिटी. हा, म्हणजे 3 महिने डेट केला आणि तिसऱ्या महिन्यातच यू गो डाऊन ऑन वन मी आणि मला प्रपोज करवायला पण नकोय. सो हे जे काही कन्फ्युजन आहे ह्याचमुळे आय थिंक की प्रत्येक जण प्रत्येक ॲपमधनं ट्राय करताय टू गेट दॅट वन फिलिंग और वन पर्सन टू टॉक टू. असं मला वाटतं. सर्च ऑफ अ फिलिंग रादर दॅन सर्च ऑफ अ पर्सन. करेक्ट. आय थिंक त्या बाबतीत व्हॅलिडेशन हा मुद्दा आपण मिस करून चालणार नाही. कारण का डेटिंग ऍप्स आणि आय थिंक डेटिंग ऍप्स बनलेच व्हॅलिडेशन करतात. दे ऍब्सोल्युटली गो हँड इन हँड. एव्हरीवन कम्स देअर फॉर अ डिफरंट इन्सिक्युरिटी. सगळ्यांचे मुद्दे वेगळे असतात. सगळ्यांना जे हवं असतं म्हणजे कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली ते वेगळं वेगळं असेलच. आणि स्ट्रिक्टली टॉकिंग फ्रॉम अ सायकॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह, मी मास्टर्स करते आहे सायकॉलॉजीमध्ये, तर जरा एक अँगल मला त्यातला तो वाटतो
की मी एखाद्या डेटिंग ॲपवर आहे आणि मला एखादी गोष्ट आयुष्यात नाही मिळाली आहे. फॉर एक्झाम्पल समवन इज नॉट कॉम्प्लिमेंटेड मी इनफ आणि डेटिंग ॲप्स टोटली फॅसिलिटेट दॅट. तर मला आय वुड गेट हुक्ड. मला त्याची सवय लागेल आणि मला अजून हवंय ते अजून कुठल्या पद्धतीने मला ते मिळू शकतं वाया दॅट ॲप. तर मी खूपदा मुलींना आणि मुलांना म्हणजे फक्त ते ॲपवर आहेत ते ऍक्टिव्हली बघतायत का नाही, ते ऍक्टिव्हली त्यांना डेट करायचं आहे का नाही, किंबहुना ते डेट करतही असतील पण त्यांना ते त्या एका क्षणाचं व्हॅलिडेशन हवंय. द इगो बूस्ट किंवा हा जे काही म्हणता येईल त्याला त्या एका क्षणाकरता ते त्या ॲपवर आहेत. ॲब्सोल्युटली. म्हणजे माझा किस्सा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा किस्सा असं सांगते मी. आय मॅच्ड विथ अ बॉय आणि आम्ही 2दा भेटलो आणि इट वेंट वेल. आम्ही खूप छान बोलत होतो आणि तो भेटला दुसऱ्या वेळेस आणि मला तो म्हणाला मी तुला गंमत सांगू आणि म्हणले येस ऑब्विसली. तर तो म्हणाला तुला माहिती आहे का की मी ॲप डेव्हलपर आहे. मी तो गेम्स डेव्हलप करत होता आणि लाईक वाव आय वॉज इम्प्रेस्ड बिकॉज माझा काही संबंध नाही त्यामुळे मला नाही माहिती व्हॉट गोज इन टू इट. सो ही इज लाईक मी आणि माझ्या मित्रांनी मिळून एक ॲप बनवलं होतं टू राईट स्वाईप ऑन डेटिंग ॲप्स. आणि आय वॉज लाईक मग तू क्रायटेरियाज कसं सेट करत होता आणि इज लाईक देर वॉज नो क्रायटेरिया. मी प्रत्येक क्रायटेरियाचं मॅक्सिमम रेंज सिलेक्ट करून ॲपमध्ये टाकून द्यायचं माझी प्रोफाईल आणि ते ॲप राईट स्वाईप करायचं आणि बिकॉज वी फाउंड बग्स आम्हाला फ्रीमध्ये एका डेटिंग ॲप कंपनीकडनं प्रीमियम पॅकेज मिळालं होतं. त्यामुळे त्यांचे स्वाईप संपायचे नाही. आय वॉज वन ऑफ हिज ॲप स्वाईप्स. ओके. आणि दॅट वॉज अ मेक ऑर ब्रेक डील फॉर मी. कारण की आय अंडरस्टँड की तुम्ही पूर्णपणे एका माणसाला जाणून घेऊ नाही शकत ऑन अ डेटिंग ॲप वाईल युअर स्वाईपिंग. बट ॲटलिस्ट माझ्यासाठी एखाद्याने एवढा एफर्ट टाकावं की मी जो काही बायो लिहिलाय किंवा मी जे काही फोटोज टाकले ते निदान बघ तरी दादा. म्हणजे तेवढं तर एफर्ट मी डिझर्व करते असं मला वाटतं. आणि इट वॉज अ मेक ऑर ब्रेक डील विथ मी. मी तिथेच त्याला म्हणलं की लिसन दिस इज नॉट गोइंग टू वर्क आउट बिकॉज दिस विल ऑलवेज बी इन माय हेड की हे जे काही झालंय ते काय ॲपमुळे झालंय. इट वॉज अ कॉन्सिडंट अँड इट वॉज नॉट एन एफर्ट मेड बाय यू सो आय कॅनॉट गो अहेड. आणि ही फाउंड इट व्हेरी ऑफेन्सिव्ह. बट माझ्यासाठी ते असं होतं की मी कॉन्सिडन्स नाही आहे कोणाचं. आय एम व्हेरी मच अ पर्सन हू यू पुट इन एफर्ट इन. सो दॅट वेन यू आर टॉकिंग अबाउट दॅट गेटिंग राईट स्वाईप्स सी दॅट आय थिंक द व्हॅलिडेशन ऑल्सो कम्स विथ दिस. म्हणजे मुलांना पाहिलंय मी किंवा तूही पाहिलंयस की न बघता ते राईट स्वाईप करतात. ॲब्सोल्युटली. त्यांचा अंगठा असाच असतो सतत. आय थिंक हिंज मेक्स अ लिटल बिट ऑफ डिफरन्स. कारण यू हॅव टू लाईक यु नो इनिशिएट अ मेसेज और लाईक तुम्हाला काहीतरी टाईप करून पाठवायचं असतं. तर मला त्या बाबतीत हिंज हॅज आय मीन मेड मी फील बिट कम्फर्टेड म्हणावं लागेल. पण रेस्ट हे तर आय थिंक त्रिकालावादी सत्य आहे की मुलगी राईट आणि मुलांना ॲज सच फार स्टँडर्ड्स नसतात असं मला इन जनरल पण वाटतं की हां मुलगी आहे चलेगा बास. लडकी चाहिए जिंदा चाहिए. जिंदा हूं यार काफी है. आणि मग दिस इज वॉट कॉजेस द म्हणजे जो काही डिफरन्स आहे ऑफ विमेन गेटिंग द राईट स्वाईप्स आणि मेन गेटिंग द राईट स्वाईप हेच क्रिएट करताय असं मला वाटतं. म्हणजे वर्ड मेन क्रिप अबाउट की आम्हाला लाईक म्हणजे राईट स्वाईप्स नाही आणि तो तर डिमांड सप्लायचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं की एकंदरीत तू पण डेटिंग ॲपवर आहे मी पण डेटिंग ॲपवर आहे. असं नाही आहे की एक चंक ऑफ पॉप्युलेशन इज नॉट देअर ऑन डेटिंग ॲप. करेक्ट. लाईक तिथे पण एक डिस्पॅरिटी असेल पण द अमाऊंट ऑफ स्वाईप्स विमेन मेक आणि द अमाऊंट ऑफ स्वाईप्स मेन मेक त्याच्यात फार डिस्पॅरिटी आहे. करेक्ट. त्यात एक मेजर मला डिफरन्स दिसतो. ॲज वी सेड मुलं काहीही स्वाईप करतात आणि मुली नाहीच करत. राईट. आणि तिथे मला डेस्पिरेशन हे पण वाटतं की लगेच तिसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या मेसेजला तू मुलं सहसा मी बघितलं विचारतात की आता भेटायचं का. ऐका म्हणजे तुम्ही जर असं करत असाल तर मुलींकडे भयानक आणि अचानक भयानक पण नाही भयानक जस्ट नंबरने ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही कॉन्व्हर्सेशन कंटिन्यू करू शकत नाही आहात किंवा जर तुम्ही त्याच्या मागे एफर्टच घालू शकत नाहीत तुम्हाला नाही मिळणार आहे. लाईक आणि जर तुम्हाला स्वाईपही आलं तरी लाईक फ्रॉम लीड टू अ कन्व्हर्जन
मार्केटिंग गर्ल्स ते ते व्हायला जरा कष्ट, डोकं आणि बुद्धी, नॉट जस्ट डोकं, म्हणजे तिथे प्रेझेंट असणं आणि विटी किंवा जस्ट पुटिंग इन एफर्ट इन टर्म्स ऑफ कॉन्व्हर्सेशन, तो एक मेजर गॅप दिसतो. आणि मग नाहीच भेटणार आहे तुला मुली जर तो गॅप आहे तुझ्यात. आणि प्लीज ते नका करू. यू लुक व्हेरी प्रिटी, आय एम शुअर यू आर व्हेरी हॉट वगैरे वॉट एव्हर, लाईक त्या ज्या काही चीझी लाईन असतात, अटलिस्ट जेव्हा तुम्ही भेटले पण नाही आहात त्यांना. Did it hurt when you fell from heaven? Heaven? शी कशा आपण फक्त इन्सिक्युरिटीज बद्दल बोलून चालणार नाही असं मला वाटतं. कारण का खूप लोक तिथे इन्सिक्युरिटीज मुळे असतात आणि त्यांचे इगो बूस्ट पण होत असतात. पण काही लोक तिथे मोठो घेऊन असतात, लाईक त्यांचं क्लिअर मोटिवेशन असतं. ते दॅट्स नॉट कमिंग फ्रॉम इन्सिक्युरिटी. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी डेटिंग ॲप्सवर टोटली डिफरंट रिझन्स मिळालेले. मला कोविड होतं आणि माझ्या घरात काहीतरी घटना घडलेली आणि मी थेरपी घेत होते आणि माझे थेरपिस्ट मला म्हणाले की तुला लोकांशी बोलायची गरज आहे, संवादाची गरज आहे, आणि अशा लोकांशी ज्यांना तुझ्या आयुष्यात काय घडतंय याची काहीही कल्पना नाहीये. नवीन माणूस, कोरे माणसं आणि कोरी स्टोरी लाईन, मग त्याच्यात तू काय करतेस किंवा कशी वागतेस हे हा एक्सपेरिमेंट नाही पण एक त्यांचं मत होतं की ते करून बघायला पाहिजे. आणि दॅट्स वॉट गॉट मी टू डेटिंग ॲप्स. सो मी कुठल्याच इन्सिक्युरिटीने आले नाही. मी तेव्हाही like I was not dating but I was happy with whatever my life was in love aspect. पण लगेच मी पुण्यात आले त्यानंतर आणि मला तेव्हाही काही असं डेट करायचं आहे असं माझं काही मोटिवेशन होतं. हा चलती नाही आम्ही चल बहती गंगा में हात धरो टाईप्स. पण मला रिअलाइज झालं की मला इथे मित्र नाही आहेत. राईट. आणि नवीन शहरात मित्र असणं फार महत्वाचं आहे. मी 4 लोकांना ओळखून चालत नाही आणि मी तुलाच ओळखायचे आणि ही बीप 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 माझ्यासोबत हँगआउटच करायची नाही ही, म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायला लागायची. कारण तेव्हा तू कथात बसायचीस ना, तू एलिटिस्ट होतीस. होते. हा, मी तिला जमिनीवर आणलंय. आम्ही जमिनीवर नाही बसलोय पण आमच्याकडे सोफा पण नाही, पैसे द्या आम्हाला. सो तेव्हा मी जेव्हा डेटिंग ॲप्सवर होते तेव्हा माझं मोटिवेशन मला क्लिअर होतं की मला आय नीड टू नो पीपल हिअर. राईट. फक्त नो. आणि कुठल्याही कारणाने असो. आणि मला दुसरी गोष्ट पण ही वाटते की मी मार्केटिंगमध्ये काम करते. मी इंजिनिअरिंग केलं, मी MBA केलं. माझे मोस्टली मित्र इंजिनियर्स किंवा MBAs आहेत. मला मी कुठल्याच फिल्म स्टुडंटशी मैत्री केली नाहीये कधीच आणि मला तो इंटरफेसही यायला नाहीये. तर माझे 2 मोटोज क्लिअर होते या बाबतीत की IT वाल्यांना स्वाईपच नाही करायचं. करेक्ट. कारण का खूप आहेत आपल्याकडे. आणि जो पुणेकर आहे प्रोफाईलवरनं कळतं की कोण पुणेकर आहे कोण नॉन पुणेकर आहे आणि ती स्किल असते. इफ यू मे. तर माझे ते क्रायटेरिया सेट होते. आय डिड नॉट नेसेसरीली कम फ्रॉम इन्सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह. आय केम विथ अ क्लिअर मोटो. ऍब्सोल्युट. म्हणजे शाउट आउट टू डेटिंग ॲप फ्रेंड्स. म्हणजे खूप वेळेला तुम्ही काही लोकांना भेटता, तुमची वाईब मॅच होते, बट देर इज नथिंग बियॉन्ड दॅट. देर इज नो केमिस्ट्री. आणि आय थिंक पीपल हू मीट थ्रू डेटिंग ॲप ऑलरेडी नो यू. दे नो दॅट दे लाईक यू थ्रू द प्रोफाईल दॅट यू हॅव क्रिएटेड. आणि मला असं वाटतं की असे मित्र बनणं किंवा त्यांचं, मी आता इतक्या माझ्या डेटिंग ॲप्स थ्रू बनलेल्या मित्रांच्या लग्नाला जाऊन आली आहे आणि देर इज नो रिमोर्स. मला आवडतंय आणि वी हॅव बिकम बेस्ट फ्रेंड्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो तिथे कुठेतरी त्या माणसालाही, म्हणजे तो माणूसही डेटिंग सर्कलमध्ये, सो यू कॅन शेअर वॉट एव्हर यू आर गोइंग थ्रू. प्लस तुमचं आय थिंक एक्सपांडिंग द होरायझन म्हणतो ना आपण, ते काहीच होतं. म्हणजे आय कम फ्रॉम अ फिल्म स्कूल बॅकग्राऊंड, ठीक आहे, पण मला नाही माहिती IT चं स्ट्रगल काय. म्हणजे मी IT वाल्यांना शेअर देते, अजूनही देते, ते बदललेलं नाहीये. बट नाव आय समवॉट नो की टेस्टर्सचे काय स्ट्रगल्स असतात बाबा, डेव्हलपर्सचे काय स्ट्रगल्स असतात, मग त्यांना त्यांचा पार्टनर कसं एक्सपेक्टेड असतो. मला इतके दिवस वाटत होतं की IT वाली पोरं ही सॅड असतात आयुष्यात, अरसिक असतात, यांना काहीही जमत नाही. पण असं नाहीये. IT वाले पोरं सुद्धा कॅन बी द मोस्ट रोमॅन्टिक गाय यू एव्हर मेट.
आणि आय हॅव सीन IT वाले गाय प्लॅन आणि लाईक ऑन कॉन्ट्ररी थिएटर गाईज कॅन बी ॲज वृक्ष ॲज पॉसिबल. येस ॲब्सोल्युटली. सो हे जे काही होतं ना, म्हणजे गेटिंग द पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम डिफरंट काइंड ऑफ पीपल, डिफरंट व्हरायटी ऑफ people with different backgrounds, I think that only dating app can give you an access to. म्हणजे there is a make friends section in some dating apps, but I don't think people use it as much as they much. should. Yes, as much as they should. आणि खूप कमी आपल्या आय डोंट थिंक म्हणजे इंडियन ह्याच्यामध्ये गेटिंग पिक्ड अप ॲट अ बार वेन युअर सिटिंग विथ फ्रेंड, समवन वॉकिंग ओव्हर टू यू, असे सिनॅरिओज नाही होत आपल्याकडे. एकतर डेटिंग ॲपवरनं भेटा, नाहीतर मग रॅन्डम सिनॅरिओज मध्ये कुठल्या तरी मित्राच्या वाटेत एका पोरीला भेटा, नाहीतर मग डिरेक्ट कांदे पोहायला भेटा. करेक्ट. मध्ये आता काय नाहीये. त्यामुळे मध्ये तू फ्रीलान्सर्स विसरतेस, स्पेशली फोटोग्राफी फ्रीलान्सर्स. We do not talk about that. We do not talk about past We are traumas. we are not opening up Pandora's box. So मुद्दा हाच आहे की डेटिंग ऍप्स कॅन म्हणजे गिव्ह यू दॅट गिव्ह यू फ्रेंड्स, गिव्ह यू अ सेन्स ऑफ सिक्युरिटी इन द सेन्स की पोरं काहीच्या काही कॉम्प्लिमेंट करतात यार. म्हणजे आय हॅव सीन मेन कॉम्प्लिमेंट मी फॉर माय आईज, फॉर माय हेअर, फॉर माय स्किन, नाक. But you have a beautiful nose. बट मी तुला तेच सांगते ना की असं आपण सतत जर ऐकत राहिलो, म्हणजे फॉर मी टू हिअर इट आउट फ्रॉम द अपोजिट जेंडर, कुठेतरी ते माझ्यासाठी खूप छान फिलिंग होतं. म्हणजे आय मे नॉट हॅव एंडेड अप विथ एव्हरीवन ज्यांनी मला कॉम्प्लिमेंट केलंय, बट टू जस्ट ते कुठेतरी असं डोक्यात राहतं ना आपल्या की ओ कॉम्प्लिमेंट केलंय, इट मेक्स यू फील गुड अबाउट युअर सेल्फ. सो आय थिंक इट कॅन टेक अ टोल ऑन बोथ एंड्स, म्हणजे गुड अँड बॅड. But you're forgetting one big part. You can get referrals. People on Raya hate us. No. Oh, what? The LinkedIn referral. The actual job. Marketing girlies and marketing girlies. That's the difference that we have. Yes, absolutely. I'm a very... Anyway, so you get amazing referrals, dude. तुम्ही कंपनी बघून स्वाईप करा. मी ते केलंय. Shout out to Nikhil. He works at Google. Come on. Hi, Nikhil. No, he's married. So is everyone else that I've dated. So yeah, that one isn't. It gives you reference. Yeah. मला फक्त त्याच बाबतीत हे नाही वाटत. खूप जर तुमचा तसा बॉन्ड झाला तर ॲज अ नेटवर्क ऑल्सो यू कॅन ग्रो व्हेरी वेल. आणि हे तर मी नागपूरमध्ये फार एव्हिडेंटली बघितलंय. ऑफकोर्स लाईक सर्किट्स आर मच मोर स्मॉलर आणि यू कॅन बी ॲट समवन एल्सेस मर्सी, बट इफ यू क्रॅक द कोड ऑफ दॅट वन पर्सन, तो एक व्यक्ती जर एखाद्या सर्कलचा पार्ट असेल आणि तुम्हाला काहीही करून त्या सर्किटमध्ये जायचं असेल, मॅच विथ हिम, परस्यू हिम and make sure that he gives you that referral or she gives you that referral, and then bam. But again, म्हणजे if I see someone works at Google, my first thought will be if I write swipe, भेंडी मला कुठल्या तरी 3-star रेस्टॉरंटला ह्याला म्हणजे हा मला विचारणार, आणि मी being मी त्याला पैसे नाही देऊन देणार for the whole date. I will obviously ask him to split. And I don't think my wallet can afford splitting up the bill. I don't come from that. I'm like, if you can be chivalrous, be chivalrous. So I would be like, yeah, please go ahead, because my company is worth every penny that you spend. Ooh, nice. Absolutely. But I think म्हणजे coming back to what I was trying to say is the cost that comes up with dating. Right. की फक्त भेटणं, आणि म्हणजे मला खूप वेळ असं झालं की मला सगळ्यात कम्फर्टेबल मी कुठे आहे तर माझ्या नेहमीच्या छोट्याशा किओस्कच्या इथे स्ट्रीटला आणि तिथे कॉफी टाकत बसून गप्पा मारत
मी सगळ्यात कम्फर्टेबल आणि मला वाटतं आय एम ॲट माय बेस्ट सेल्फ दे. नाव इफ आय एम ट्राईंग टू मीट अ गाय आय विल नॉट मीट हिम देअर किंवा यू आर वन ऑफ दोज. Yeah, I'm one of those. की I will obviously try and get like search की सगळ्यात छान ambience कुठे किंवा मग छान फूड कुठे रेकमेंडेड आणि I would like whoever is right swiping right on me to do the same thing की ते efforts की मला विचारावं की माझं फेवरेट कुझिन काय आणि मग गोईंग टू दॅट पर्टिक्युलर रेस्टॉरंट. आणि इट ऑल्सो डिपेंड्स ना की महिन्यातली कुठली डेट आहे. जर 25 ते 30 मध्ये तुम्ही डेटला विचाराल तर मग मी टाळ करणार आहे की नाही तर मग मस्कावाल्याला जायचं. मी माझा अप्रोचच एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. जर मला डेटला जायचंय तर मी किती खराब प्लेस निवडू शकते, मी किती साधी, खराब म्हणण्यापेक्षा किती साधी, किती सिम्पल प्लेस निवडू शकते आणि आय वुड कंटिन्यू टू डू दॅट फॉर ॲटलिस्ट 3-4 डेट्स. आणि ते सारखंच आहे की जरा होल्ड बॅक करून ठेवायचं, समोरचा बघायचं की समोरचा माणूस तिथे खायला आलाय, टाइमपास करायला आलाय, तुमच्याशी बोलायला आलाय, कशात एक्झॅक्टली तो सगळ्यात जास्त इन्व्हेस्टेड आहे. जर त्याला प्लेसमध्ये, आणि हे फार नॉर्मल आहे, हे मी पण केलं एकेकाळी, तर मला ना एका ठिकाणी जायचंय तर मी आय माइट एज वेल गो ऑन अ डेट. ओ दिस इज माय फेवरेट प्लेस, लेट्स गो हिअर. एकदाही गेली शक्यच नाही प्रिसाइजली. सो मग मला असं वाटतं की अशा वेळेला ना फक्त इराणी जागा, फक्त बोनविटा आणि अगदीच वाटलं तर बनाना नटेला आणि फक्त गप्पा करा, फक्त चर्चा करा. आणि माझा हा अप्रोच आहे, कारण का अगेन तेच दॅट वर्क्स फॉर मी. मला माझा गाड जरा ठीक आहे, मी माझं बघेल असं आहे. गोईंग ऑन फॅन्सी रेस्टॉरंट, लाईक गोईंग टू फॅन्सी रेस्टॉरंट फॉर डेट माझ्यासाठी वर्कआउट का करतं, कारण की मी स्वतःहून एकटी जाऊन नवीन जागेत नाही बसणार. आय गो टू माय मोस्ट कम्फर्टेबल प्लेस. मला जर मोटिवेशन मिळतंय की कोणाला तरी भेटायला तिथे जावंच लागतंय तर आय प्रिफर गोइंग टू न्यू प्लेसेस, एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस. शेवटी काय म्हणतात त्याला, चुकला समथिंग मशिदीला. वा 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 वा, समथिंग मशिदीला, समथिंग की सुबह का बोला शाम को घरी आता है. हा राईट. आपण शेवटी स्ट्रीटलाच भेटणार आहोत. शेवटी स्ट्रीटच आहे, आमचा वाली तोच आहे, विश्व स्ट्रीटच आहे. तर मग तेच की ह्या सगळ्यामध्ये जी काही कॉस्ट बेअर करावी लागते आणि आता आपण अफोर्ड करू शकतो कारण की वी आर अर्निंग, राईट. बट आय सी 18-19 year olds ऑन डेटिंग ॲप आणि त्यांच्याकडे कुठनं एवढा पैसा येतो की ते डेट्सवर घेऊन जातात. मला इन जनरलच हा प्रश्न आहे की आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे पैसा आहे, आपल्यापेक्षा लहान लोकांकडे पैसा आहे, आपल्याकडे पैसा का नाहीये? कारण की त्यांच्याकडे एनिवे, कमिंग बॅक टू डेटिंग ॲप्स, कॉस्ट इन्कर करणं. म्हणूनच मला माझा अप्रोच वाटतं की आपने जेब के हिसाब से 5वी डेट असेल तर सेलिब्रेट करायला जाऊयात. दारू ऑन यू. नाही मी नाही. दारू मॉकटेल म्हणायचं होतं मला. कॉस्ट इज समथिंग आय थिंक दॅट म्हणजे फक्त आपण पैशात नाही मोजावी, ह्याची एक मेंटल कॉस्ट पण असते. खरं सांगायचं तर जरा सिरियस नोटवर गेलो तर इट कॅन बी एक्झॉस्टिव्ह. आणि स्पेशली आमच्या वयात खरं सांगायचं तर खूप मित्रमैत्रिणी आहेत जे डेटिंग ॲप्सवर होते, कोणाला तरी भेटले, आता लग्न करतायत, पोरं करतायत, नांदा सौख्य बरे, खरंच अगदीच. आणि तुम्ही हे पण टाकताय की आमच्या मुलाच्या बारशाला या आता, आणि आम्ही येऊही, पण आमच्यासाठी का नाही होते ते? कुठेच तू ज्याच्याशी लग्न करायचंय, म्हणजे जन्म झालाय ना तुझा, मग ये आता आयुष्यात. तू है वही. म्हणजे मेंटली ते म्हणजे एका पॉइंटला डेट्सवर जाणं सुद्धा युजलेस वाटायला लागतं की जर नाहीच होणार तर नाहीच होणार आहे. म्हणजे काय, म्हणजे राईट स्वाईप करून तरी काय करू मी याच्या पुढे. तर आय अंडरस्टँड, बट देन अगेन तो एक आय थिंक डेटिंग ॲप्सचं एक विशियस सर्कल आहे विच ब्रिंग्स अस बॅक की काही ऑन अँड ऑफ रिलेशनशिप आहे. माझं तरी स्वतःचं ऑन अँड ऑफ रिलेशनशिप आहे डेटिंग ॲपमधनं.
मध्ये 3 महिने मी गायब होते. माझं असं होतं की नाही होणार आहे काही, हे युजलेस आहे, ह्याच्याने माझं आयुष्य, माझं वेळ, माझा पैसा, माझी मेंटल हेल्थ सगळी वाया जाते या एका ॲपमुळे. मी अनइन्स्टॉल करते. 3 महिन्याने मी परत इन्स्टॉल करते, कारण की मी नाही ना, म्हणजे मी एखाद्या पोराला रस्त्यात पाहिलं तर नाही करत होत आपण अप्रोच, कारण की ती संस्कृती नाहीये आपल्यात, ती शिकवण नाहीये आपल्याला. इतकं कम्फर्टेबल वाटतच नाहीये की त्या पोराला जाऊन सांगावं की बाबा तू आवडलायस. आणि हे एक एक्स्ट्रोवर्ट मुलगी म्हणते, माझा तर विषयच नाही. म्हणजे मी असं नजर टाकून फक्त कॅमेराकडे बघू शकते, कारण का तो कॅमेरा आहे. मुलं तर म्हणून मग बॅक टू डेटिंग ॲप, वेर यू कॅन फाइंड पीपल टू टॉक टू, वेर यू कॅन फाइंड पीपल टू हँग आउट विथ, आणि वेर यू कॅन फाइंड समवन हू यू विल ऍक्च्युअली लाईक. तर मग डेटिंग ॲप फॉर इंट्रोवर्ट अगेन. सो द सर्कल. त्यामुळे आय थिंक किती त्या ॲपने तुम्हाला किती इंडल्ज करून घ्यायचं किंवा तुम्ही त्या ॲपला किती इंडल्ज करून घ्यायचं हे तुमच्यावर आहे शेवटी. म्हणजे यू नीड टू सेट लिमिट्स. आणि अगेन हे जे काही मेंटल कॉस्ट आपण म्हणतोय हे आपल्या आतमधनं पण येते आणि इट ऑल्सो कम्स फ्रॉम द सोसायटी. म्हणजे जर मी माझ्या आईला सांगितलं की मी डेटिंग ॲप्सवर आहे, आणि तर तिची रिॲक्शन प्लस तिच्या मैत्रिणींची रिॲक्शन, माझ्या मावशांची आणि माझ्या आत्यांची आणि माझ्या काकांची रिॲक्शन, आणि जर मी तेच सांगितलं की मी अनुरूपवर आहे किंवा मी एका मॅट्रिमोनियल ॲपवर आहे, तर जे काही कौतुक होईल की आता पद्मभूषण मलाच मिळणार पुढच्या वर्षी, की माझं नावच लिहिलं गेलंय आता तिथे. त्यामुळे ते जजमेंट जे आहे ना ते सुद्धा आय थिंक टेक्स अ टोल ऑन युअर मेंटल हेल्थ. कारण की यू टेल युअर फ्रेंड्स, maybe your friends will support you, maybe they'll make fun of you, maybe they'll call you desperate, and it comes with everything. म्हणजे ते जजमेंट जे असतं ना ते तुम्हाला सहन करावंच लागतं नो मॅटर व्हॉट. आणि हे मला वाटतं की ऑनलाईन वर्ल्ड मध्ये जरा लपून राहू शकतं, पण वेन यू ट्रान्सलेट डेटिंग टू फिजिकल वर्ल्ड, फॉर एक्झाम्पल जर तुला डेट करायचं आहे आणि तुला ऍप्स नाही वापरायचे तर एनी विच वे तुझ्या एव्हेन्यूज फार कमी होतात. स्पेशली वेन यू आर अ वर्किंग प्रोफेशनल. म्हणजे तू जर कॉलेजमध्ये आहेस तर तू एका डिपार्टमेंटला आहेस, तुझ्या क्लासमधले दुसऱ्या क्लासमधले दुसऱ्या डिपार्टमेंटमधले, जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये फेस्टला जाता तिथले मुलं वेगळे, तुमचे कट्ट्याचे मित्र कट्ट्याच्या मित्रांचे मित्र, इट्स अगेन लाईक अ नेव्हर एंडिंग सर्कल. But when that transforms to a working setting, तुमचा सेक्शनच फार रिस्ट्रिक्ट झालाय. तुम्ही 10च लोकांना भेटता दिवसाला. तुम्हाला एव्हेन्यू नाहीये ऍटलीस्ट फॉर लेट्स से नेक्स्ट 2 to 3 years ऍटलीस्ट वेन टिल यू स्विच टू मीट समवन न्यू. तुम्हाला त्याच लोकांमध्ये काम करायचंय. फार तर फार तुम्ही HR मधली मुलगी पटवाल, फार तर फार अजून ह्याच्या पलीकडे HR-ला पाठवा. हा, पण त्याच्या पलीकडे तुम्ही कुठे जाणार? तुम्ही आणि कंपनीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येत नाही ऑफकोर्स, अनलेस यू आर अ फ्रीलान्सर or unless you are an entrepreneur who has his own startup. इक्विटी देणार असशील आत्ता लग्न करते. त्यांच्याकरता सोपं आहे ना. मी जर फोटोग्राफर आहे तर मी 17 मुलांना भेटणारच आहे दिवसाला, आणि मी मुलगी असल्यामुळे मला ते अप्रोच करणारच आहे. आणि जर मी मुलगा आहे तर फिर तो क्या केला. तर फिजिकल रेल्म मध्ये त्याचा टोल मला वाटतं की तितका जाणवत नाही, कारण का ऑनलाईन मध्ये तुमचा रेकॉर्डच राहतो ना सरळ. तुम्ही मागच्या वेळेला बंबल मध्ये कधी लॉग इन केलं हे तुम्हाला बंबल सांगतं, जर तुम्ही फेसबुकशी लिंक केलेलं असेल तर. आणि मग तुम्हाला ते डेस्पिरेशन वेगळं. आणि फिजिकल रेल्म मध्ये वेन यू आर डेटिंग स्पेशली क्लोज सर्किट्स मध्ये, अगदीच म्हणजे भावाचा मित्र किंवा नाही आई आम्ही तुझ्या त्या त्या सोल्जर काकांच्या मुलावर लाईन नाही मारली, नो 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 आर्मी ब्रॅट, नो द सन ऑफ some director that you went to college with. Nothing of those sorts is happening. But we would like that option because why not? And it is so difficult to approach someone like that. You like them. Clearly you do. पण अरे त्याचे बाबा माझ्या बाबांचे मित्र आहेत, मी त्याला कसं विचारू? घरी काय होईल? घरच्यांचे संबंध तुमचेच एस्टॅब्लिश नाही होते.
दोन्ही घरचे एकमेकांची 5 वर्ष झाले बोललेले नाहीये. नो जुळून येते रेशीम गाठी फॉर यू. त्या मध्ये मग इट बिकम्स इट टेक्स अ टोल ऑन यू सबकॉन्शियसली. Yeah. इथे तर सरळच दिसतंय ऑनलाईन मध्ये काय होतंय काय घडतंय त्या क्षणाला तुम्हाला रिपोर्टच मिळते. पण फिजिकली यू कॅन ऍक्ट ऍज मच एज यू वुड वॉन्ट टू. तर ती एक जी डिस्पॅरिटी आहे ती संभवतः आपण अड्रेसच करत नाही मला असं वाटतं. करेक्ट. आपण ती शॅडो करतो. हा ठीक आहे फिजिकली आहे म्हणजे मला असं जाऊन अप्रोच नाही करता मी ऑनलाईनच करेन. ऑनलाईन तो सापडला तू राईट स्वाईप केलास त्यांनी पण केलं असेल तर तुला भारीतली भारी पिकअप लाईन सुचेल आणि तू म्हणजे जगाबाहेर फ्लोट करशील. पण तू जेव्हा तो शेजारी होता बसलेला तेव्हा तुला बोलता नाही आलं. सो आय थिंक दॅट मास्किंग ऑल्सो हॅपन्स. ChatGPT नका पाठवू प्लीज. ChatGPT प्रॉम्प्ट नंतर मग आलेले ड्वेल आणि एन्थुझियास्टिक आणि वुड लव्ह टू एक्सप्लोअर मोर सारखे मेसेजेस नका पाठवू. ॲटलिस्ट मार्केटिंग पीपल कॅन इझिली आयडेंटिफाय दॅट. ऍब्सोल्युटली. वी नो ChatGPT लाईक आवर बॅक हँड बिकॉज आमचे कॉपीराईट असतेच वापरतात. आम्ही नाही. नो सॉरी बॉस. आम्हाला सगळं माहिती असतं सो दॅट वी नो की आपले कॉपीरायटर्स काय वापरत. आपण नाही. आपण ऍट दी एंड मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कोणाशी बोलताय द प्री कन्सिव्ड नोशन इज ऑफ अ वाईब. करेक्ट. त्यांच्या प्रोफाईलवरनं काय वाईब येते. आणि मला तू कॉम्प्लिमेंट्स बद्दल बोललीस. यू ऑफकोर्स गेट लॉट ऑफ कॉम्प्लिमेंट स्पेशली बिकॉज यू आर सो ब्युटिफुल अँड यू हॅव सच ब्युटिफुल आईज. कॉम्प्लिमेंट्स डोंट वर्क ऑन मी. या. आणि मला सहसा एक कॉम्प्लिमेंट कन्सिस्टंटली मिळालंय की आय लाईक यू वाईब. या. म्हणजे यू आर सपोज टू. कळतंय का तुला कळतंय का तूच टार्गेट ऑडियन्स. या. मी मुद्दाम तेच फोटो टाकले ज्याच्यात मी हेझी दिसते आणि मुद्दाम मराठीत मेन्शन केलं सो तुला कळतंय की मी मराठी आहे. तूच रे तूच. हा सगळा खटाटोप तुझ्यासाठीच. हा सगळा प्रपंच मांडलाय कोणासाठी. ती वाईब स्वतःला कळणं. तुम्हाला काय हवंय आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही काय प्रोजेक्ट करा. ते जर माझा एक प्रॉम्प्ट आहे आय थिंक बंबलवर की विल गेट अलॉंग व्हेरी वेल इफ यू नो. तर मी तिथे लिहिलंय जॉन एलिया अँड पुलं. वा. मला माहितीये की जर तू वाचणाऱ्यांपैकी आहेस. अर्ध सुखांचं पब्लिक ज्याच्या तिकीट आम्हाला मिळत नाहीत. काय ओम भूतकर इतक्या सुंदर प्रिटी पीपल हू डोंट गेट तिकीट्स. आम्ही खूप प्रयत्न केला. अरे आम्ही सुखांवर अख्खा एपिसोड करू जर आम्हाला तिकीट मिळाली पुढच्या 8 शोची. आणि आम्हाला तुम्हाला पण बोलवायला आवडेल. सुखांचं अर्ध पब्लिक. येस. मला ऍज अ टार्गेट ऑडियन्स तेच अट्रॅक्ट करायचं कारण आता आय नो की आय गेट अलॉंग व्हेरी वेल विथ देम. राईट. त्या हिशोबाने जर मी प्रोफाईल नाही बनवलं जर मी माझी वाईब आयडेंटिफाय नाही केलं हाऊ विल आय फाइंड माय ट्राईब. राईट. सो आय थिंक म्हणजे ऍट दी एंड मला असं वाटतं की यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट. करेक्ट. व्हॉट यू आर इन द फर्स्ट प्लेस. जर तुम्हाला ते कळलं ना की मग तुम्ही कोण भेटतंय किंवा कोण तुमच्या समोर येतंय हे नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय नाही आवडत ह्या 2 गोष्टी तुम्ही जर डिफरन्शिएट करायला लागला तर आय थिंक मज्जा येईल. डेटिंग ऍप्स कॅन बी फन और डेटिंग कॅन बी फन. आमच्या ट्रॅक रेकॉर्डला मेंटेन नका करू. तो फार वाईट आहे. आम्ही रेडचे सगळे शेडचे जे फ्लॅग्स आहेत ते डेट केलेत आणि म्हणून आम्ही हे ज्ञान पाजळू शकतो. आम्ही टॉक्झिक मेनवर वेगळा पॉडकास्ट करणार आणि ती लाल छडी मैदान खडी. आम्ही टॉक्झिक मेनवर वेगळा पॉडकास्ट करूच ह्याचं एक्सटेन्शन म्हणून. पण तोपर्यंत स्टे अवे फ्रॉम टॉक्सिसिटी बट स्टे क्लोज टू युअर सेल्फ. बाय. सी यू सून.